ठळक घडामोडी. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने दिव्यांगांसाठी जयपूर फूड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांना गुरुदक्षिणा म्हणून केले होते. राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून हा कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पमध्ये शेकडो दिव्यांग बांधवांनी हजेरी लावत कृत्रिम हात आणि पायाचे माप दिले. सर्व दिव्यांग बांधवांना पुढील महिन्यात दिलेल्या मापानुसार हात आणि पाय मिळणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन नवनिर्वाचित खासदार नरेशजी म्हस्के यांच्या हस्ते झाले. त्यावेळी खासदार नरेशजी म्हस्के यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कामाचे कौतुक केले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहे आणि त्यासोबतच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी महाराष्ट्रभर पोहोचवण्यात मंगेश चिवटे यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे, अशा शब्दात खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रामहरी राऊत, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष निखिल बुरजुडे, मदत कक्ष वैद्यकीय सहाय्यक विलास पाळन आणि शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसे वैद्यकीय सहाय्यक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ठाण्याच्या आपल्या शाखेमध्ये दिव्यांग बांधवांकरता जयपूर फूट असेल, जयपूर हात असेल, त्याचबरोबर इतर जी काही आवश्यक उपकरणे आहेत ती मोफत देण्याचा शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे. मी ठाण्यापुरतंच मर्यादित म्हणणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असतो आणि दीनदलित आणि कामगार वस्ती असेल, गरीब रुग्णांना मदत करण्याचं मोठं पुण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून मंगेश चिवटे करत असतो. त्यांच्या संपूर्ण टीमला माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. आणि अशा पद्धतीने शिवसेनेच्या माध्यमातून हे जे काही उपक्रम राबवले जात आहेत, शिवसेनेचं जे 80% समाजकारणाचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे तत्त्व दिलं होतं त्याचं तंतोतंत पालन या ठिकाणी आमच्या वैद्यकीय मदत कक्षातर्फे होतं आहे. त्या संपूर्ण टीमला माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. दिवा परिसरातील बौद्ध मंदिराजवळ असलेल्या आदर्श शाळेजवळील झुडपामध्ये एका तरुणाचा मृतदेह पडला असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सदर तरुणाला पुढील उपचारासाठी ठाण्याच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. डॉक्टरांनी या तरुणाच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना दिला असता त्यात असे नमूद होते की सदर तरुणाचा मृत्यू हा मारहाणीमुळे झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी या तरुणाची माहिती घेतली असता सदर तरुणाचे नाव शोविक गौस श्रीमनी असून हा पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याचे समजले. त्यामुळे मुंब्रा पोलिसांनी या तरुणाच्या हत्येचा तपास करण्यास सुरुवात केली असता गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की मयत शोविक श्रीमणी हा दिवा परिसरातील सुंदर भोईर चायनीज कॉर्नर जवळील कार सर्व्हिस सेंटरजवळ आला असता आरोपी आकाश भोईर, जितेश भोईर व त्याच्या अन्य साथीदारांनी मिळून त्यांच्याबरोबर वाद झाला होता. या वादात जितेश भोईर व आकाश भोईर व त्यांच्या अन्य साथीदारांनी मयत श्रीमन यास लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. तसेच मारहाण करून त्याचे साथीदार इस्मान शेख व रितेश राजभर यांच्या ताब्यात दिले होते. या दोघांनी या तरुणास खाजगी रिक्षेत बसून दिवा येथील बुद्ध विहारजवळ असलेल्या झुडपाजवळ नेऊन पुन्हा मारहाण करून फेकून दिले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रितेश राजभर, सुलतान मेहमूद शेख व त्याच्या अन्य साथीदारांना 24 तासाच्या आत अटक केली आहे. या आरोपींची सखोल चौकशी केली असता या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. घोडबंदर येथील जुना टोलनाका भागात मेट्रो मार्गिकेचे गर्डर वाहून नेणाऱ्या अति अवजड वाहनाचा अपघात झाल्याने घोडबंदर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावर गायमुख घाट ते वाघबीळपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ठाण्याहून बोरिवली, वसई, गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचे आणि प्रवाशांचे हाल झाले. अवघ्या 15 ते 20 मिनिटाच्या अंतरासाठी पाऊण तास लागत होता. मध्यरात्रीपासून ही वाहतूक कोंडी सुरू होती.
घोडबंदर भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. काल मध्यरात्री 2:45 वाजण्याच्या सुमारास ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने गर्डर वाहून नेणाऱ्या पुलर या वाहनाला जुना टोलनाका येथे अपघात झाला. वाहन अति अवजड असल्याने दोन्ही मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच ठाणे वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या एका पुलर वाहनाच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन बाजूला काढण्याचे कार्य सुरू केले. सुमारे 3 तासानंतर हे वाहन रस्त्यावरून बाजूला काढण्यात आले. या मार्गावरून मध्यरात्री गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे वाहनांच्या लांबात लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी या मार्गावरील वाहतूक सुरू झाली, परंतु सकाळी 10 नंतरही येथील वाहतूक कोंडी सुरळीत झाली नव्हती. येथील गायमुख घाट ते वाघबीड येथील विजयनगरीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहन चालक हैराण झाले होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे हे स्वच्छ करून ते मास्टिकच्या सहाय्याने युद्ध पातळीवर दुरुस्त करण्याचे निर्देश आयुक्तांनी महापालिका, मेट्रो प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, MMRDA या सर्व प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिलेत. ठाणे शहरात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे शहरातील सर्व रस्त्यांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्र, वाहतूक विभागाचे उपायुक्त विनयकुमार राठोड, MMRDA मेट्रोचे कोऑर्डिनेटर जयवंत ढाणे, कार्यकारी अभियंता श्री शेवाळे, श्री महाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी सुनील पाटील, शाखा अभियंता परदेशी, तसेच ठाणे महापालिकेचे उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय कदम, प्रकाश खडतरे, श्री जवळकर आदी उपस्थित होते. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून ते तातडीने दुरुस्त करण्याची कार्यवाही करत असतानाच रस्त्यावर उंचवडा राहणार नाही. रस्त्यावरील खड्डे भरल्यानंतर त्या ठिकाणचा रस्ता हा एक समान राहील अशा पद्धतीने रस्त्याची दुरुस्ती करावी. तसेच रस्त्याच्या कडेला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेली पावसाळी गटाराची साफसफाई करण्यात यावी. तसेच गटारातून काढण्यात आलेला गाळ हा तेथेच न टाकता तो तातडीने उचलण्यात यावा अशाही सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या आहेत. अमित शहा व अजितदादा यांच्यात मास्क लावून टोपी घालून बैठका झाल्या. या कल्पोकल्पित मीडियाने उठवलेल्या वावड्या मग संजय राऊत यांना काय कोकणातील दशावतारी म्हणायचे का? कल्याण पूर्व येथे भाजपने कोणाला उमेदवारी द्यायची हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे, असे मत माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाचे देशाचे वरिष्ठ नेतृत्व, देशाचे गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांना लपून छपून भेटण्याची काही गरज नाही. त्यांची भेट ज्या ज्या वेळी होते ते मीडियाला माहीत असते. त्यामुळे अजितदादा मास्क लावून टोपी घालून या बैठकांना गेले या कल्पोकल्पित अशा मीडियाने उठवलेल्या वावड्या आहेत. यांच्या पलीकडे याला अधिकचे महत्त्व द्यायची गरज नाही. संजय राऊत हे रोज 10 वाजले की मीडियासमोर येऊन महाराष्ट्राची करमणूक करायची त्यांना सवय झाली. अजितदादा पवार यांना फिरता रंगमंच बोलले असतील तर संजय राऊत यांना काय कोकणातील दशावतारी म्हणायचे का? संजय राऊत म्हणतात ते फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही. कल्याण पूर्वच्या जागेवर भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून गणपत गायकवाड हे निवडून आले होते. आमदार म्हणून जबाबदारीच्या पदावर असताना गणपत गायकवाड यांनी जे काही कृत्य केले ते निषेधार्ह आहेच. पण ही जागा भाजपची असल्याने या जागेवर भारतीय जनता पक्षाचे कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस फार काही बोलू इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना परांजपे यांनी व्यक्त केली.
घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.